आधी व्हिडिओ बनवला मग सरेंडर झाला। या कारणामुळे वाल्मिक कराड शरण आला। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। मस्साजोगचे तालुका केज जिल्हा बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण खून प्रकरणात नाव घेतले जात असलेला वाल्मिक कराड आज स्वतः पुण्यातील सीआयडी मुख्यालयात हजर झाला। नमूद करण्याजोगी बाब म्हणजे शरण येत असल्याचा व्हिडिओ त्यापूर्वीच बनवून त्याने तो व्हायरल केला होता। तो कालच त्यासाठी पुण्यात आला होता। परिणामी कालच त्याच्या शरणागतीची चर्चा झाली, मात्र हजर तो आज झाला। सीआयडीच्या अनेक पथकांना कित्येक दिवस गुंगारा देत असल्याने वाल्मिक सापडणार की नाही, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या त्याच्या घनिष्ठ संबंधामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याची चर्चा सुरू झाली होती। घडलेही तसेच। पोलीस त्याला अटक करू शकले नाहीच, तर तोच पोलिसांसमोर समर्थकांच्या गर्दीत हजर झाला। त्याच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद आहे, त्यात त्याला पोलीस अटक दाखवण्याची शक्यता आहे। दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी देशमुख खुनाचा मास्टरमाइंड आका वाल्मिक असल्याचा आरोप केलाय, मात्र अद्याप त्याला त्यात आरोपी करण्यात आलेले नाही। दरम्यान अटकेपूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करण्याअगोदरच त्याची तब्येत बिघडली, त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला औषधे दिली। राजकीय आक्षेपोटी देशमुख खून प्रकरणात आपले नाव घेतले जात असल्याचा दावा वाल्मिकने शरणागतीपूर्वी व्हायरल केलेल्या व्हिडिओत केला आहे। एवढेच नाही तर केज पोलीस ठाण्यात नोंदविलेला खंडणीचा गुन्हाही खोटा असल्याचे त्याचे म्हणणे आहे। त्यात अटकपूर्व जामीन घेऊ शकत होतो, तरी तो न घेता सरेंडर झाल्याचे त्याने म्हटलंय। दरम्यान एवढे दिवस पोलिसांना गुंगारा देणारा वाल्मिक स्वतःहून का हजर झाला, यामागे वेगळेच कारण असल्याचं समजतंय। त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री अडचणीत आले होते। राज्यातील महायुती सरकार व त्यातही मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिक टीकेचे लक्ष बनले होते। फडणवीस गृहमंत्री होताच राज्यातील गुन्हेगारी वाढते, महिला मुलींवरील अत्याचारात वाढ होते असा आरोप विरोधकांनी केला होता। मुंडेंच्या तर राजीनाम्याचीच मागणी त्यांनी केली होती। त्यामुळे ती आफत ओढवण्यापूर्वी आपल्या गॉडफादरला वाचवण्यासाठी वाल्मिक हजर झाल्याचं कळतंय। वाल्मिक पोलिसांना शरण येण्यापूर्वी शरद पवार राष्ट्रवादीचे कळवा मुंब्र्याचे ठाणे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आज एक ट्विट केले। त्यात वाल्मिक आज शरण येणार असल्याचे म्हटले होते। ते काही मिनिटातच खरे ठरले, कारण हे ट्विट ठाण्यात करताच काही मिनिटातच वाल्मिक पुण्यात पोलिसांना शरण गेला। खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पाठलाग करून वाल्मिकला मोठ्या शौर्याने पकडले। ही पोलिसांची कहाणी त्यामुळे अधुरी राहिली असा टोला आव्हाड यांनी या ट्विटद्वारे पोलिसांना मारत फडणवीस यांच्या गृह खात्यालाही लक्ष्य केलं होतं। पोलिसांच्या या कहाणीवर विश्वास ठेवू नये, कारण त्याला पकडायचे असते तर ते आधीच केले असते। त्यामुळे बूंद से गई वो हौद से नहीं आती असा चिमटा त्यांनी पोलीस खात्याला त्यात काढला। वाल्मिकला देशमुख खून प्रकरणात अद्याप आरोपी का केलेले नाही, त्याला मोक्का लावणार का अशी विचारणा त्यांनी केली आहे। देशमुख खुनात वाल्मिकचा हात आहे असे तुम्हाला वाटते का? नसेल तर तो एवढे दिवस का फरार होता? आता अटक झाली तरी त्याचे राजकीय लागेबांधे आणि त्यातही मुंडेंच्या जवळकीमुळे त्याच्यावर कारवाई होऊन शिक्षा होईल का? याविषयी आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।